चला आज आपण बनवणार आहे सांबार। चला तर मग चालू करूया सांबार। मी छोटा एक बारीक कांदा कट करून घेतला आहे मीडियम साईजमध्ये, एक टमाटर कढीपत्ता कोथिंबीर आणि त्यासाठी आपल्याला मेथी दाणा सुद्धा घ्यायचा आहे। सांबारमध्ये सगळ्यात सुरुवातीला काय टाकायचे, मेथी दाणा। तेलामध्ये तुम्ही बघू शकता, आपण तेलामध्ये सुरुवातीला मेथी दाणा टाकले, तो थोडासा फ्राय होऊ द्यायचा। मग त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे राई घ्यायची चिमूटभर, एकदम हलकं लाल होऊ द्यायचं आहे, काळं पडू द्यायचं नाही। त्यानंतर आपल्याला लगेच प्याज टाकून द्यायचं। तेल आपलं जास्त तपलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला लगेच प्याज टाकायचं आहे, जेणेकरून ते राई जिरा आणि मेथी दाणा जळणार नाही। आणि आपला कांदा जो हा आहे आपल्याला थोडासा ब्राऊन करायचा आहे, खूप भाजायचा नाही आहे, खूप लाल होऊ द्यायचा नाही आहे, फक्त थोडासा लाल होऊ द्यायचा आहे आपल्याला। तर मग माझा कांदा ब्राऊन झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया टोमॅटो पण थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि लगेचच मग आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट, जे मी आधीच तयार करून ठेवलेली होती। हे बघा किती छान दिसतंय ते। त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचं आहे, तुम्ही सांबार बनवताना हिंग टाकू शकता, जेणेकरून चव सांबारची खूप छान लागते। आता मी त्याच्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर। तुम्हाला जितकं तिखट करायचं असेल तुम्ही तितकं टाकू शकता। त्यात आपल्याला हळद टाकायची आहे आणि मसाल्याचा खूप वापर करायचा नाही आहे। खूप मसाल्याचा वापर केल्याने काय होतं, आपल्या सांबारच्या चवला जास्त मसाला आपल्याला मसाला नाही, आपल्याला बनवायचं आहे सांबार, आपल्याला भाजी नाही बनवायची, आपल्याला बनवायचं आहे सांबार। त्याच्यामुळे आपण याच्यात मसाला न टाकता डायरेक्ट सांबार मसाला टाकायचा। फक्त मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची आणि सांबार मसाला। फक्त सांबार मसाला टाकल्यावरच सांबारचा खूप छान असा स्वाद येतो सांबारसारखा। बाकी कुठलाही मसाला त्यात घालायचा नाही आहे। मी सुहानाचा सांबार मसाला वापरलेला आहे, तुम्ही एव्हरेस्ट किंवा जो तुम्हाला अवेलेबल भेटला जो तुम्ही वापरू शकता। आता हे थोडंसं तेलात फ्राय करून होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे, आपल्याला जी डाळ बॉईल केली होती, मी डाळ बॉईल करताना त्याच्यात हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि थोडीशी मूग डाळ आणि तुरीची डाळ हे थोडे घ्यायचे। त्याच्यात तुरीची डाळ ही तुरीच्या डाळीचं प्रमाण हे थोडंसं जास्त पाहिजे, आणि हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ याचं प्रमाण थोडं कमी पाहिजे, म्हणजे अर्ध वाटी तुम्ही घेतलं तरी चालेल। तुम्ही घरी किती जण आहे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। जर अवेलेबल असेल भोपळा शेंग तर टाकू शकता, नसेल अवेलेबल तर त्याला स्किप करू शकता, काही अडचण नाही। पण याच्यात सांबार मसाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे, ते सांबार मसाला टाकायला विसरू नका, त्याच्यामुळे सांबारची अशी छानशी चव येते आणि सांबारला असा कलर येतो आणि सांबार हा खूपच चवदार लागतो। एकदा तुम्ही या सांबार बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल। सांबारची रेसिपी झटपट आणि लवकर होणारी, खूप सुंदर दिसणारी आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकदा प्लीज ट्राय करा आणि हा असा सांबार, साधा सिंपल सांबार तुम्हाला खूप आवडेल।
काही मुलांना भाज्या, भोपळा, शेवगाच्या शेंगा टाकलेल्या सांबारमध्ये आवडत नाही. काहींना त्यांच्यासाठी हा साधा सिंपल सांबार आणि चवदार सांबार खूप छान आणि टेस्टी लागतो. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बाय बाय. आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.